तर सन्माननीय श्री आकाशजी उलवेकर खिडूकपाडा गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि सन्माननीय राजेजी काथारा यांच्या परिवाराचे जावई, त्यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चला, मॅन ऑफ द मॅच आपण विकेट देतो. यश भुईर आमच्या आयोजक यांना मी विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण विकीला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक द्या. आदाई गावचा सितारा विकी ठरला मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. चला, पहिल्या फेरीतील अंतिम लढत विभागामुळे वलप आणि खिडूकपाडा यांच्यामध्ये आत्तापर्यंतचा हायेस्ट टोटल ते कोलवाडी टीमच्या नावावर आहे. पहिल्या 5 विजेत्यांमध्ये ज्याचा हायेस्ट स्कोर त्याला बाय मिळेल. सेकंड राऊंडमध्ये सुरुवातीलाच आम्ही सांगितलंय. तुमचं 1 मिनिट. चला, मॅच ऑन होते. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू जॉईन आमच्या सोबत. जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत नावं प्लेयरचे अनाउन्समेंट होणार नाही. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. पहिल्या फेरीतील अंतिम लढत वलप आणि खिडूकपाडा या 2 टीममध्ये. वलप टीमच्या वाटेला पहिल्यांदा बॅटिंग आलेली आहे. सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. पहिला बॉल ज्याच्यावर आक्रमण झालं, पहिल्या बॉलवर षटकार आल्याने सेकंड बॉलवर सिंगल इथे येत असताना आमन आला होता ऑन स्ट्राईक रेनकडे. कट केले त्याने बॉल दा. बंटी हा देखील अगदी 2 ओपनिंग बास्टर्स हे मैदानामध्ये आलेले आहेत. भावेश पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना चुकीचा फटका निवडला. फिल्डर होते तरी जोखीम पत्कारली अगदी हा फटका खेळायचे आणि परिणाम बंटी हा सापळ्यामध्ये सापडलाय. पहिला धक्का टीम वलपला.
जिंकला होता पहिला सामना टीम कोलवाडीनं. दुसरा टीम पालेश्वरी पाले, त्याच्यानंतर असूरगाव आणि नुकताच अदई संघानं बाजी मारली. आणि हा अगदी पहिल्या फेरीत अंतिम लढत ज्याचं पहिलं सत्र सुरू आहे. ठीक वाजले 2:47 झाले, त्यामुळे टायमिंगकडे लक्ष द्या. वेळ आता आपल्याला वाचवावी लागेल. प्रतीक साडी थोडं स्लोरवन, भावेश थोडंसं ऑफकडे बॉल, फुटवर्क नव्हतं. प्रतीश या अभावी बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथे आलाय. चांगलं षटक भावेशचं. पहिल्या बॉलवर षटका आला आणि त्याच्यानंतर काय कमबॅक राहिला अफलातून. हे पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. पहिल्या 3 बॉलमध्ये ज्या 8 रन आल्या आणि त्याच्यानंतरचे 3 बॉल ज्यामध्ये एकही रन आले नाही, एक विकेट आला, अशा रीतीनं पहिलं षटक 8 for 1. सेकंड ओव्हर साहिल उलवेकर बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. वेग बघायला मिळाला. साहिल जी त्याची ओळख आहे. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. धावा कराव्या लागतील. पहिली मॅच भरपूर रन कोलवाडी टीमने केले आणि त्याच्यानंतर धावांसाठी थोडं स्ट्रगल बघितलं आपल्या प्रत्येक टीमकडून. आणि अशा पद्धतीने आलेला हा आणखी एक संघ चौकार. चौकार आला. बॅटर अमन फटका सजवला, बनवलाय या शॉटला, हुक केलाय आणि हुक स्टाईलनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. सोळा रन सध्या फलकावर झळकत आहेत. थोडी भरारी घ्यायला सुरुवात केली. धावसंख्या थोडीशी पॉज घेत असताना चालली होती, परंतु आता या 2 चौकारांनी थोडी भरारी होती. वेगवान बॉल, थोडं स्पीड जनरेट करण्याच्या प्रयत्नात लेंथ विसरले, लाईन विसरले. व्हाईट बॉल दर्शवले पंचांनी. अतिरिक्त रन इथे जोडली जाते. साहिल त्याच्या आराम ॲक्शन. आणखी एक वाईट, याच्या अगोदर आउटसाइड लेग स्टम्प्स आणि यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर रिलीज केल्या बॉलला. 2 अमांतर लगातार आलेत साहिलकडून. वेगवान बॉल उत्तर दिलाय. समोर खेळत बॉल चाललाय टिपका एक्स्ट्रा कव्हरकडे. पुढे पोहोचलेत. सिंगल बनते. संघाचं एकंदरीत टोटल 19 रन सध्या फलकावर झळकत आहेत. मुकेश आहेत आमच्यासोबत सध्या स्कोरिंगची भूमिका ते करतायत. थोडे निराश आहेत. फटका सजवला आहे, परंतु तो मला वाटतं ऑफसाईडला खेळायचं होतं. एज घेऊन बॉल पाठीमागे गेला. विकेट किपर भावेशनं बॉलला स्टॉप केलाय. डॉट बॉल इथे बघायला मिळतं. प्रतीक, अजूनही प्रतीकला खातं उघडता आलेलं नाही आहे. मला वाटतं 4 बॉल प्रतीक खेळ असावे. फुल टॉस होता, परंतु एवढा वेग होता की त्याला टायमिंग करू शकले नाही आहे. शॉर्ट लेग मधील खेळाडू बॉलवर पोहोचलाय तोपर्यंत रन मात्र कंप्लीट होते. एक सिंगल. पहिलं षटक भावेशचं, त्याच्यानंतर हे षटक साहिलचं. सरासरी आपण बघितली धावांची तर प्रति षटक 10.00 अशा एकंदरीत 20 रन या फलकावर लागलेत. एक विकेट गमावला टीम वलपनं.
या 20 धावा करत असताना थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर टीम खेडूपाडाकडून नितेश थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. पहिला बॉल थोडंसं अखूर टप्प्याचा, परंतु गती कमी ठेवली, गतीनं बीट केलं या क्षणाला. डॉट बॉल. टीम वलपला रन करावे लागतील. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबलकडे थोडं का होईना फोकस करावं लागेल. थोडंसं पुढे ठेवला बॉल, मागील थोडंसं आपण बघितला बॉल गुड लेंथवर होता, परंतु या क्षणाला थोडं पुढं लेंथ आणि पुन्हा गती अगदी कमी होती, तर गतीनं देखील बीट केलं. एकवीसवर संघाची धावसंख्या सध्या बघायला मिळते. अमनला सगळे सूत्र हाती घ्यावे लागतील. या मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. स्कोर बोर्डला लोअर फुल टॉसला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि बॉल चालला एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौका. स्मरणीय नाव जे सातत्यानं अमर राहील. अपील झाली, परंतु अपील फक्त फॉर्मॅलिटी म्हणून होईल. वेगवान बॉल होता नितेश. डॉट बॉल. 4 बॉल डिलिव्हर झालेत, 5च रन खर्च केलेत. खेडूपाडा म्हटलं तर हेच तर वैशिष्ट्य आहे गोलंदाजी. सो नेहमी या गावचं या टीमचं विशेष भाग राहिलाय. ओ व्हॉट अ शॉट. टायमिंग, एफर्ट आणि ताकद, नजाकत सगळं काही या फटक्यामध्ये समावेश होतं. हँडसम षटकार. फर्स्ट क्लास शॉट बघायला मिळाला अमनच्या बॅटमधून. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. बॉल आणि त्याची गती कमी झाली. आता अमनला हवेत स्ट्राईक, त्या कारणास्तव जिथे डबल शक्य होती तिथे फक्त सिंगल केली. 3 ओव्हर संपलेत आणि धावसंख्येचं टोटल झालेलं आहे 32. फुल टॉस. अमन, दी ग्रेट अमन, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. अमन 37 वर सांगी टोटल बघायला मिळतं. अमन एकट्यानं लढवतो हा किल्ला आता मैदानामध्ये. ओ वाव, आणखीन एक जबरदस्त फटका अमननं पाठवला आर पार, सीमा पार. क्लासिकल आणखीन एक शोक षटकार. अमन काय लढतोय मैदानामध्ये.
ही लढाई एकट्याने लढायची हे अमनला खूप लवकर लक्षात आलं आणि त्यांनी त्याचं रौद्र रूप आपल्या फलंदाजीतून फायनली दाखवलंय. खोदून काढायचं तो बॉलला यॉर्कर लेनचा चेंडू. अक्षय सलग 2 षटकार आल्यानंतर त्यांनी फायनली आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढले आणि हा यॉर्क केला बॉल. ते लेग स्टंपवरील हा बॉल होता जो क्रिकेटमध्ये ब्लाइंड स्ट्रोक म्हटलं जातं, ब्लाइंड स्पॉट म्हटलं जातं. अखेरचे 3 बॉल आता उर्वरित राहिलेत. अमन समोर उंच केला बॉल मिसॅमिंग आहे आणि स्वतः अक्षय पाहत बसले. झेलवर सिंगल बनले, दुसरीसाठी निघालेले आहेत. संडी पालकर सरांनी बोलवलंय अमनला नॉनस्ट्राईक एंडकडे, कारण दोन्ही खेळाडू जर तुम्ही स्क्रीज सोडत असाल तरच ती रन ग्राह्य धरली जाते. आणि प्रतीक एकाच जागेवर स्तब्ध उभा होता. स्कोरबोर्डवर धावा आहेत त्या 45. अखेरचे 2 बॉल राहिलेत, त्यामुळे हायेस्ट स्कोर मला वाटत नाही आता बनेल. जर एक्स्ट्रा बॉल आला तर काय होऊ शकतं, परंतु जर 71च्या आतमध्ये रन राहत असतील तर टीम कोलवाडीला मिळेल बाय आणि त्याच्यानंतर मॅच होईल पाले आणि असोटगाव आदई आणि यातून जिंकलेला संघ. हे लक्षात घ्या. प्रतीक मनगटामध्ये ताकद आणि त्यावर विश्वास. फक्त अमनच स्ट्रायकर यांकडे असेल तर रन होतील असं याचा अर्थ नाही. प्रतीकमध्ये देखील ती क्षमता आहे. सुरुवातीला शांत होता, बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनत नव्हते, परंतु हा त्याचा आक्रमक इरादा त्यांनी स्पष्ट केला आणि ठोकला षटकार. धावसंख्येमध्ये बदल टोटल बनतायत. सांघिक अर्धशतक झाले पूर्ण. 51 ऑन बोर्डवर टीम वलभच्या. पाले आणि असुटगाव असा सामना होईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टन टॉसला या. थोडीशी खराब फिल्डिंग बघा मिळते. 2 रन कंप्लीट झालेल्या आहेत. दूरचा थ्रो आहे. 2च बनतायत. पहिलं सत्र संपलंय आणि या 2च्या मदतीनं वलभ टीमने उभारले टोटल 54 रन चं टार्गेट. चोपन्न धावांचा टार्गेट आहे टीम खिडूकपाडा संघासमोर. चला टीम पालेश्वरी पाले आणि असुटगाव दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर नाणेफेकीसाठी दाखल व्हा आणि यातून विजेता संघ खेळ आदई संघाविरुद्ध. खूप चांगला प्रवास. पनवेल विधानसभेचे दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग 40+ आदई वलभ विभाग व भारतीय जनता पार्टी पनवेल उत्तर मंडल आयोजित 10 चषक विनामूल्य प्रवेश अशी स्पर्धा आपण पाहतोय. आज ग्रामीण आणि उद्या 40+ ग्रामीण. स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आमचे कुमार यश सुभाष भोईर, सहसंयोजक उत्तर रायगड युवा वॉरियर्स सन्मानी राजेजी कातारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गौरी स्पोर्ट्स नेवाळी आई गावदेवी नेवाळे. प्रत्येक षटकारास या स्पर्धेमध्ये दिले जाते एक वृक्ष. आधी टेंबोडे, नेवाळे, असुडगाव, वळवली, कोलवाडी, पडके, खिडूकपाडा, पालेश्वरी अर्थात पाले आणि वलभ असे 10 गाव
पहिलं सत्र संपलं. ऐकूया पुन्हा एकदा आमचे को कॉमेंटेटर शुभम म्हात्रे वयाल. थँक्यू सो मच वैभव सर. या ठिकाणी आपण वळतो दुसऱ्या सत्राकडे. पुणश्या या ठिकाणी 10 गाव चषकच्या माध्यमातून जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मराठी समालोचक मी शुभम म्हात्रे सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. 24 बॉल विजयासाठी बनवायचे, 54 धावा, 13.50च्या रनरेटनं या धावा वसूल करायचे खिडूपाडा या संघाला. सलामीची जोडी भावेश आता स्ट्राईक एंडवरती आहे. भावेशसाठी पहिलाच बॉल. पंच सांडे पालकर सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे ती गोलंदाज निशांत या गोलंदाजानं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लुक या शॉटला मात्र दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल बॉर्डर लाईनच्या जवळ अगदी फील्ड केला जातो. तिथे मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. भावेश आणि साहिल ही सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. आजच्या दिवसातील आपण पाहतोय पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत आहे आणि ज्या संघाचा हाय स्कोर असेल, जास्त धावा असतील, त्या संघाला मात्र पहिल्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. कट करण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेगानं बॉल मात्र रिलीज केलाय गोलंदाज निशांत या गोलंदाजानं आणि निर्धाव डॉट बॉलची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळेल. अगदी टेनिस क्रिकेटचा विचार केला गेला तर भावेश भन्नाट फॉर्ममध्ये मात्र होता, परंतु आता रबर बॉल क्रिकेटमध्ये कशी खेळी त्याच्या माध्यमातून साकारली जाते ते पाहायचं आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. व्ही शेपमध्ये हा फटका लॉंग ऑनकडे जिथे खेळाडू आहेत मिळेल फक्त एक सिंगल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आत्तापर्यंत एकही मोठा फटका खाल्ला नाही आहे. लेंथ चांगली आहे. फुल लेंथचे बॉल गोलंदाज निशांत मात्र डिलिव्हर केले. सिंगल डबल धावांचं कॉम्बिनेशन एकत्रीकरण या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये आपण पाहतोय. 4 धावा लागल्या धावफलक्यावरती. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र टर्न झालाय. साहिल अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा थोडासा अभाव या फटक्यामध्ये जाणवलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहतोय. पहिलं षटक ज्या प्रकारे हवं होतं त्या षटक आणि त्या षटकाची सुरुवात गोलंदाज निशांतनं मात्र करून दिली आहे. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. तितकंसं चांगलं कनेक्शन नाही आहे. फक्त चेंडू आपण पाहतोय लगेच गोलंदाजाने चेंडूला मात्र गॅदर केलंय, चेंडूला अडवलंय. आणखीन एक सिंगल मिळेल. 5 बॉल झालेत. धावसंख्या धावफलक्यावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळाली आहे ती 5. या षटकातील शेवटचा बॉल. अजून देखील 49 धावा बनवायच्या आहेत. 19 बॉल बाकी आहेत. रनरेट हळूहळू आता वाढत चाललाय. अगदी मोठे फटक्यांची अपेक्षा फलंदाज भावेशकडून खिडूपाडा टीमला जरूर आहे, परंतु अजूनही मोठा फटका आला नाही आहे. जास्त वेल हा चेंडू आपण पाहतो बराच काल हवेत होता. इथून देखील असे प्लॅन झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि सिंगल नंतर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये निशांतनं मात्र करून दिली आहे. फक्त आणि फक्त अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि 18 चेंडू आता इथून बाकी आहेत आणि विजयासाठी 48 धावसंख्येची गरज.
प्रथमेश पाटील दुसरा गोलंदाज वलप या टीमकडून मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती 18 बॉल आणि अजून देखील 48 धावा बनवायच्या आहेत. धावगती आता वाढत चालली आहे. अगदी रिक्वायर रन रेटकडे जर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर 18 वरती या ठिकाणी रिक्वायर रन रेट मात्र जाऊन पोहोचला. हा चेंडू देखील फुलर लाईनचा प्रचंड वेगानं बॉल मात्र रिलीज केला. जी सुरुवात निशांतनं करून दिली होती, निशांतच्या पावलावरती पाऊल या ठिकाणी गोलंदाज प्रथमेश देखील पावलावरती पाऊल ठेवताना मात्र आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल अगदी चढवाली यॉर्कर देखील म्हणू शकता. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लांबलचक रनअप मात्र आपण या गोलंदाजाचा पाहतोय. यावेळेस बॉल मात्र ढगात भरपूर काल लांब आणि लचक षटकार आला. मधोमध लागला आणि रबर बॉलवरती एकदा जर का तुमचं प्रॉपर टायमिंग झालं तर लांब लचक षटकार जातो. चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, शरीराच्या अगदी जवळून परफ्यूम डिलिव्हरी मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी, षटकार खाल्यानंतर लगेच कमबॅक केलं जाते गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉलची सांगता धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल ती विदाऊट लॉस 12 धावा. 16 चेंडू आणि अजूनही 42ची गरज आहे. इथून देखील मॅच संपली नाही आहे. भावेशकडे देखील क्षमता आहे, भावेशकडे गुणवत्ता आहे, भावेशकडे टेम्परमेंट आहे. हा चेंडू देखील लॉफ्ट केला, विशप मध्ये लो फुल टॉसचा फुल टोल वसूल. आणखीन एक षटकार. दोन बॉल आणि या ठिकाणी 2 षटकार आपण फलंदाच्या बॅटमधून पाहिलेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय बॉलला. यावेळेस मात्र टायमिंग अगदी आपण पाहतो चांगलं नाहीये. फलंदाज मात्र बाद झालाय. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग देखील त्यापेक्षा चांगली झाली आहे आणि एक महत्त्वपूर्ण विकेट, एक चांगला झटका मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या खिडूकपाडा टीमला. दोन या ठिकाणी प्रयत्न करतायत. थ्रो देखील अगदी विकेट किपरकडे लगेच गेला परंतु 2 रन्स या चेंडूवरती जरूर मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या दुसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकानंतर आपण पाहतो बॅटिंग करत असताना खिडूकपाडा संघ जाऊन पोहोचला तो 20 या आकड्यावरती. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 34 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचसाठी विनंती आहे पाले आणि असुडगाव टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत मात्र आपण खेळवणार आहोत.
असुडगाव आणि पाले टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अगदी हाय स्कोरिंग करणाऱ्या संघाला मात्र बाई होती आणि ती बाई कोलवाडी टीमला मात्र मिळाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर ते पहिल्या मॅचमध्ये त्याने 71 धावा बनवल्या होत्या, त्याच्या जीवावरती बाय त्यांना मिळाली आहे. हो, यावेळेस मात्र फटका पॅरलर आहे, फटका चांगला आहे, बॉल मात्र चाललाय सीमारेषा केले आहेत ते साहिल या खेळाडूनं. 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 11 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे आणि 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पाले आणि असुरगाव टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दुसरा चेंडू. हो, यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅकफुटवरती आले आणि खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल मात्र विसावला. तो विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 26 असताना 10 चेंडू 28. दोन्ही टीमच्या बाजूने 50-50% सामना मात्र आपण पाहतोय. हो, बराचसा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, अकोड लाईनचा बॉल, पंच आमच्या दिशेने वलटात इशारा देत आहेत की हा वाईड बॉल आहे आणि निश्चितपणे वन बाउन्स देखील दंडित करण्यात आले गोलंदाजाला. वन बाउचा इशारा पंचांनी मात्र दिला आहे. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळेल. संघ पोहोचलाय तो 27 वरती. अर्ध लक्ष आता कंप्लीट केलं, अजूनही इथून अर्ध लक्ष कंप्लीट करायचं आहे, 27 बनवायचे आहेत. हा चेंडू या पंचांचा मात्र बीमरचा नो बॉलचा इशारा येतोय. एक सिंगल कंप्लीट झाली, डबल साठी परतले, डबल धाव कदाचित महागडी ठरेल का? यस, याचं उत्तर आहे फलंदाज पंच. या धावा किती आहेत? नो प्लस 1 ना, नो प्लस 1 अशा या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचलती 29 वरती. पाले आणि असुरगाव टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. फ्रीडचा बॉल असेल, फ्रीडचा बॉल आहे, सुवर्ण संधी असेल ती फलंदाज नितेश या खेळाडूसाठी. 10 बॉल आणि आता 25ची गरज आहे. जे समीकरण अगदी थोडंसं कठीण वाटत होतं ते समीकरण आता थोडंसं सोपं होत चाललंय खिडूकपाडे या संघासाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये, बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन नाहीये आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 9 चेंडू उर्वरित 25 बनवायच्यात. नितेशवरती जिम्मेदारी आहे, परंतु नितेशनं स्ट्राईक रोटेशनची भूमिका जरी बजावली, जास्तीत जास्त चेंडू साईडने जरी फेस केले तरी खिडूकपाडा टीमसाठी चांगला असेल. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल होईल का? यस, बॉल मात्र डीप मिड विकेटच्या वरून चालला सीमारेषा पलीकडे. नितेशच्या बॅटमधून हा आसमानी टोला षटकार.
दादा पाटील साहेबांचं मात्र शुभागमन या मंचावरती झालं आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी 10 गाव चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते त्या ठिकाणी साहेब मात्र आवर्जून त्या स्पर्धेला भेट देत असतात. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रभाई पाटील साहेबांचं मात्र शुभागमन आपण या मंचावरती पाहताय. धावसंख्या धावफलकावरती लागली 36, माफ करा 6 चेंडू आणि 35 धावा झाल्यात. 6 बॉल आणि 19ची गरज आहे. थोडंसं चूक झाली होती, करेक्शन आम्ही केलंय. 6 बॉल 19 फर्स्ट बॉल. अकूट टप्पा 6 होता. ही लेन थोडीशी चुकीची मी तर म्हणेन, कारण रबर बॉलवरती जेवढे चेंडू तुम्ही फुलर लेनचे टाकता तेवढे तुमच्यासाठी योग्य असतात. शॉर्ट ऑफ लेनचे बॉल जर भेटले तर थोडासा वेळ या ठिकाणी फलंदाजाला बॅट्समनला मात्र मिळत असतो आणि जर अगदी प्रॉपर टायमिंग झालं तर रबर बॉल मात्र सीमारेषा पार जातो. पहिलाच बॉल या ठिकाणी खराब पाहायला मिळालाय. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो. समीकरण चेंज झालंय. 6 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची गरज. 6 बॉल 18. 3 मोठे फटके पाहिजेत विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या खेडूपाडा या संघाला. ओव्हर द विकेटनं गोलंदाज तयार आहे. ओ यावेळेचा बॉल अगदी पंचांकडे आपण पाहतोय. पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव समोरून बॉल अगदी मात्र उचली घेतला. या चेंडूवरती पंचाचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्राच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचेल ती 37 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 17. 3 मोठे फटके. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू चांगला आहे. इथून आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. समोरून बॉल मात्र टॉस झाला. टॉस होणारा बॉल मात्र फलंदाजाला काही समजला नाही आहे. निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. 5 बॉल आणि आता उर्वरित 17 या धावसंख्येची गरज. शेवटचा गोलंदाज साहिल गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. या बॉलवरती लेंथ पाहावी लागेल. एस पंच सांडेपालकर सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी खराब गोलंदाजी. अगदी चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात साहिल मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल टाकतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा आता वाचवण्याची गरज देखील वल्लभ टीमला आहे, कारण 5 बॉल आणि 16 बनवायच्यात. एखादा खराब चेंडू जर मिळाला तर त्याच्यावरती षटकार चौकार हा येत असतो. हा बॉल हुक केला. इट्स अ कडक हिट. बॉल मात्र सीमारेषा पार. इट्स अ बिग हिट. षटकार. मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, ये देखा उसने देखा, ये देखा. मोठा फटका आलाय. षटकार. 4 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. साहिल मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे आपल्या संघासाठी झोकून बॅटिंग मात्र करतोय. 7 बॉलवरती 14 अशी आतापर्यंत साहिलची इनिंग मात्र राहिली आहे. 4 चेंडू आणि 10ची गरज. हा चेंडू यावेळेस लेंथ मात्र पाहावी लागेल. इट्स गुड बॉल. चांगली गोलंदाजी. या लेंथवरती जर चेंडू तुम्ही हाताळले तर फलंदाजाला थोडीशी दिक्कत होऊ शकते. त्याच पद्धतीचा बॉल मात्र साहिलने टाकलाय. 3 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉलवरती सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला 10 धावा बडवायच्या आहेत. ओव्हर द विकेट. बॅट अगदी वेगाने फिरली आहे, परंतु चेंडू थोडासा डिले आलाय. या ठिकाणी आपण पाहतो युक्तिशीर डोकेलिटीने केलेली गोलंदाजी साहिलची आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॉल बाकी आहेत आणि 10 धावसंख्येची गरज. या ठिकाणी साहिलनं जर सामना जिंकवला तर स्पर्धेचे आयोजक यशदादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक साहिलसाठी असेल. पंचांचा इशारा येतो की हा व्हाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. 3रा व्हाईट बॉल आहे. षटकातील गोलंदाज साहिलला मात्र टाकलाय. समीकरण आहे 2 बॉल आणि 9. 2 बॉल 9. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र चालू आहेत. कोणताही संघ या ठिकाणी हार मानायला तयार नाही आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहिला तर लगभग आपण पाहतो 18चा रिक्वायर रन रेट सध्याच्या स्थितीला पोहोचलाय. 2 बॉल आणि 9ची गरज आहे. हा चेंडू देखील व्हाईट बॉल आहे. या षटकातील 4था व्हाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी. अगदी रबर बॉल खेळत असताना तुमचं गोलंदाजीचं नियंत्रण असणं देखील तितकं महत्त्वाचं आहे आणि नियंत्रणाचा थोडासा अभाव गोलंदाज साहिलच्या गोलंदाजीवरती मात्र जाणवलाय. पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. 2 बॉल आणि आता 8 धावसंख्येची गरज.
2 चेंडू 8ची गरज. साहिल जोपर्यंत या मॅच मध्ये उपस्थित आहे तोपर्यंत किडुकपाडा टीमच्या आशा मात्र पल्लवित आहेत. परंतु कदाचित हा बॉल जर डॉट आला तर सामना पुन्हा वलप टीमच्या हातामध्ये जाऊ शकतो. मनगटी पॉवर. इट्स कडक इट. बाहुबली स्टाईल खडे खडे लगावला हा षटकार. आणि आता 1 चेंडू शेवटचा आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. नायकाची भूमिका बजावणारा खेळाडू साहिलला मात्र आपण पाहतोय. 1 बॉल शेवटचा आणि विजयासाठी मात्र 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. म्हणजे शेवटच्या बॉलवरती सामना जिंकण्यासाठी किडुकपाडा टीमला बनवायच्या 2 धावा आणि वलप टीमला त्या 2 धावा मात्र वाचवायच्या. सामना जर जिंकवला तर या स्पर्धेचे आयोजक यशदादा भोईर साहेबांकडून मात्र आपण पाहतो यशसाठी या ठिकाणी साहिलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 बॉल 2ची गरज. गोलंदाज यावेळेस मात्र तयार आहे. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल हातामध्ये गेला. फिल्डिंग त्यापेक्षा चांगली आहे. थ्रो थोडासा खराब. अतितटीची लढत मात्र झाली होती. दोन्ही टीमने एफर्ट प्रयत्न 100% केले परंतु शेवटच्या क्षणाला हा सामना मात्र जिंकवला आणि आपल्या संघासाठी आपण पाहतो किडुकपाडा गावासाठी साहिल हा खेळाडू मात्र लढलाय आणि हा सामना जिंकलाय तो किडुकपाडा टीमनं. वेल प्लेड.